गोंडीटोला येथील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामावर सुरू होता हा अवैध धंदा। गोंडीटोला येथील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामात घरगुती गॅसमधून तब्बल 2.5 किलो गॅस काढून तो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये रिफिलिंग करीत असताना रामनगर पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडला। सुरेश राजाराम परतेती व सुरेश दुलीचंद दमाहे अशा त्या दोघीही आरोपींची नावं असून त्यांच्या विरुद्ध रामनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। रामनगर पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम गोंडीटोला येथील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामात गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो गॅस रिकामा सिलेंडरमध्ये रिफिलिंग करण्यात येत होता। हा प्रकार आता उघडकीस आला असून कित्येक दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। गॅस काढून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वाढले असून असे प्रकार उघडकीस सुद्धा आले आहेत। यातूनच रामनगर पोलिसांनी ग्राम गोंडीटोला येथील इंडियन गॅस कंपनीच्या गोदामावर धाड टाकली। तेथे आरोपी सुरेश राजाराम परतेती व सुरेश दुलीचंद दमाहे हे दोघे ग्राहकांना वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भरलेल्या सिलेंडरच्या इलेक्ट्रिक मोटार लावून रेग्युलेटरच्या सहाय्याने काही प्रमाणात गॅस काढून रिकाम्या सिलेंडरमध्ये भरून काळा बाजार करताना आढळलं। तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक हेमराज वसंत शहारे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3(7) अन्वये गुन्हा दाखल केला। तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे करीत आहेत। गोंदियाकरांनो, आपण गॅस सिलेंडर वापरता त्याला खरेदी करताना त्याचं वजन केलं का? सिलेंडर घेताना वजन करा। आपल्या गॅस हंड्यात तब्बल 2.5 किलो गॅस कमी असतो। या प्रकरणानंतर आता हा प्रकार उघडकीस आला असून आता सिलेंडर घेताना त्याचं वजन करूनच घेणं गरजेचं झालं। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। मराठी घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।